नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आजच्या लाईव्ह कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. छत्रपती शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आणि 12 लाख मराठी उद्योजक घडवण्याचं स्वप्न पाहणारा अवलिया म्हणजेच प्राध्यापक नामदेवराव जाधव. अर्थातच लवकरच त्यांचं सनय म्हणजेच त्याच्या आधीच एक मस्त टॅगलाईन नीती पहिल्यांदा सांगतो की विश्वातील सर्वोच्च शहाणपण मिळवण्याचा सिद्ध राजमार्ग सनय द अल्टिमेट विजडम फ्रॉम द लाईफ ऑफ द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक लवकरच त्यांचं भेटेला येतंय. पण आज त्यांच्याशी संवाद साधण्याचा जो काही भाग आहे तो या पुस्तकाशी संबंधित नाहीये, तर ते आता या विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेले आहेत. अर्थात त्यांचा पक्ष उतरलेला आहे आणि त्याचं नाव देखील आहे सनय छत्रपती शासन पक्ष आणि त्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. नामदेवराव जाधव यांचं मी पहिल्यांदा टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत करतो. नामदेवराव, म्हणजे पुस्तकं लिहिता तुम्ही अगदी राजकीय मैदानात देखील आता इतिहास घडवण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणजे माझ्या लाईव्ह कार्यक्रमाचं नावच आहे महाराष्ट्रात छत्रपती शासन येणार. याचा अर्थ मला इतकंच म्हणायचं आहे की मुळातच तुमची जी पहिल्यापासूनची जी क्रेज आहे किंवा ओळख आहे तर शिवाजी महाराज आणि नामदेवराव जाधव हे एक समीकरण बनलेलं आहे. पण अचानक तुम्हाला आता थेट निवडणूक रिंगणात उतरावंसं का वाटलं? अर्थात लोकसभेला तुम्ही बारामतीत निवडणूक लढवलीत आणि 2134 इतकी मतं देखील आपण मिळवली होती. हां, तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रात छत्रपती शासन येणार का, तर तुमच्या ह्या कार्यक्रमाचं जे नाव आहे कदाचित हीच महाराष्ट्राच्या ह्या इतिहासातील राजकीय परिवर्तनाची नांदी आणि चांदी पण असणार आहे. आज या महाराष्ट्रातील तरुण सगळ्या जातीचा, आता खरं तर जो शिवाजी महाराजांनी अख्खा महाराष्ट्र जो 12 बलतर 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून जो उभा केला, आज तो जातीच्या डबक्यांमध्ये विभागला गेलेला आहे. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र उभा केला त्यावेळी त्या वाहत्या पाण्यामध्ये सगळीकडे राजहंस दिसत होते. आज ह्या डबक्यांमध्ये सगळीकडे मच्छर आणि त्याच्यामुळे मग डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यातली भयानक परिस्थिती तयार झालेली आहे. आणि छत्रपती शासन या महाराष्ट्रामध्ये येणं म्हणजे काय, तर शिवाजी महाराजांचा एक सिद्धांत होता ज्याच्यासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. ते त्यांचं वाक्य, त्यांचं बोधवाक्य, त्यांचं ध्येयवाक्य होतं, रयतेस पोटास लावणे आहे. मला माझ्या लोकांच्या हाताला काम द्यायचं आहे, त्यांच्या पोटाला मला भाकरी द्यायची आहे. आणि आज या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं त्याची गरज आहे. कारण या भारताच्या 31-32 राज्यांमध्ये सर्वात जास्त आत्महत्या कुठे होत आहेत, ते या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. म्हणजे तुम्ही थोडक्यात पक्षाचं नाव छत्रपती शासन का ठेवलं याचं उत्तर त्याच्यातनं मिळालं. पण मुळात छत्रपती शासन हे नाव ठेवल्यानंतर आणि जेव्हा तुम्ही ती प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की मी महाराष्ट्रभर 288 जागा लढवणार वगैरे, पण तेवढ्या काही जागा तुम्ही आता सध्या लढवत नाहीये, आता तुम्हाला वेळ कमी मिळाला. पण छत्रपती शासन हेच नाव जेव्हा तुम्ही ठेवलं तेव्हा त्याची पहिल्यांदा चर्चा झाली की अरे हे नाव कसं काय सँक्शन झालं, काय म्हणजे यामागचं काय कारण आहे? जे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला जाऊन औरंगजेबाच्या कैदेमध्ये 96 दिवस राहिले आणि तिथून त्यांनी त्यांची सही सलामत सुटका करून राजगडला सुखरूप परत आले, संभाजीराजांना परत आणलं, त्यांच्या 600 मावळ्यांना परत आणलं. हे अग्निदिव्य जसे त्यांनी केलं, हे भव्य दिव्य काम जे त्यांनी केलं, त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन मला असं वाटलं की आपण दिल्लीतून असं काही नाव घेऊन येऊया की शिवाजी महाराजांच्या ह्या इतिहासाला एक पुन्हा उजाळणी मिळाली पाहिजे. आणि जे आयुष्यभर मी शिवाजी महाराजांचं काम केलेलं आहे ते छत्रपती हे नाव त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि त्यांचा जो विचार होता की मला शासन कशासाठी करायचं आहे, काय जनतेमध्ये बदल घडवून आणायचा आहे, त्याच्यासाठी तशा प्रकारचं तशा विचाराचं शासन असलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये जे अनेक बारकावे येतं, लोकांनी शिवाजी महाराज फक्त शाहिस्तेखान अफजलखान ह्या 2 गोष्टीपर्यंत मर्यादित ठेवला होता. मी माझ्या आयुष्यामध्ये जिजाऊंचा वारसदार म्हणून, लखुजी जाधवांचा किंवा जाधव परिवाराचा एक पुढचा वारसदार म्हणून माझ्या खांद्यावर नियतीने खूप मोठी जबाबदारी दिली होती. आणि म्हणून मी गेली 25 वर्षे फक्त इतिहासाचं, शिवाजी महाराजांचं संशोधन करत राहिलेला माणूस आहे. पण नियतीच्या अशी काही गोष्टी मला दिसल्या की आत्ताचे जे राजकारणी आहेत, इकडचे किंवा तिकडचे, यांच्यामध्ये कोणामध्ये सुद्धा वकूम नाही आहे. आज कुठल्याच आघाडी युती ह्या दोघांमध्ये दम नाही आहे की त्यांनी सांगावं की आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा आहे. अजिबात होऊ शकत नाही. ह्यांच्यात ती कोणामध्येच ती उंची नाही आहे. हे एकमेकाच्या खांद्यावर, कुणी कोणाच्या मांडीवर, कुणी कोणाच्या खांद्यावर आणि कुणी कोणाच्या बोखंडीवर असे ह्यांचे थर लागलेले आहेत. एक सुद्धा माणूस, एक पक्ष या महाराष्ट्रामध्ये असा नाही की जो 288 जागा लढू शकतो. नाही, तुमच्या पक्षाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जर उमेदवारी मिळण्यासाठी बोंबाबोंब होती, कोणाला ह्या पक्षात नाही मिळालं तर त्या पक्षात, पण तुम्ही तर असं म्हटलेलं की मागेल त्याला उमेदवारी. म्हणजे जसं एक सरकारची योजना होती मागेल त्याला शेततळं, तसं मागेल त्याला उमेदवारी. म्हणजे पण मग एवढं असून देखील 288 उमेदवार तुम्हाला का सापडले नाहीत?
नाही नाही, मला 25 तारखेला संध्याकाळी 4 वाजता 5 वाजता मान्यता मिळाली. माझ्या हातामध्ये 4च दिवस होते आणि जोपर्यंत मला मान्यता मिळाली तोपर्यंत बहुतेक लोक वेगळ्या ठिकाणी वेगळ्या बस पकडून निघून गेलते. त्यामुळे मोकळ्या झालेल्या एसटी स्टँडवरती आमची एसटी पार्क झाली. अच्छा. तेच जर मला एक आठवडाभर अगोदर जर ही मान्यता मिळाली असती तर 288 पैकी किमान 150-200 तरी उमेदवार मी देऊ शकलो असतो. कारण मी ज्यावेळी असं काही लोकांना बोललो अरे की 150 म्हणजे मॅजिक फिगरच्या पुढे म्हणजे तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण फिक्स झाला असता. नाही, मी तर टॅगलाईनच करणार होतो. म्हणजे आम्ही 110-115च्या पुढे गेलो ना की मी टॅगलाईन करणार होतो की काँग्रेस और बीजेपी से हम बड़े हैं क्योंकि इनसे उम्मीदवार ज्यादा हमारे खड़े खड़े हैं. हैं. ही टॅगलाईन घेऊन मी पुढे उतरणार होतो. पण मला एक 15-20 दिवस उशीर झाला दिल्लीतून, कारण प्रक्रिया खूप कॉम्प्लिकेटेड असते. एक तर मी ह्या नावासाठी आग्रह होतो की छत्रपती शासन हे नाव पण त्याच्यामध्ये ते असलं ते- पाहिजे. तेच पर्टिक्युलर नाव तुम्हाला मिळालं नाही, आधी सनई लावावं लागलं. हा. हे सनई काय आहे? हा जगाच्या समोरचा एक मोठा प्रश्न आहे. सनई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली पहिली डिग्री आहे. ही बरं. पहिली पदवी आहे जी त्यांनी वयाच्या केवळ 12 वर्षी घेतलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी 36 विषयांचं पारंगतपणा हस्तगत केलेलं आहे. म्हणजे त्यांनी प्रावीण्य हस्तगत केलंय. सनई ही पदवी आहे. सनई ही शिवाजी महाराजांची आयुष्यातली पहिली पदवी आहे. दुसरी पदवी त्यांची छत्रपती आहे आणि म्हणून पहिली पदवी ते दुसरी पदवी हा प्रवास करत असताना शिवाजी महाराजांनी जे लोककल्याणकारी शासन बनवलं ते पूर्ण प्रवास म्हणजे सनई छत्रपती छत्रपती शासन म्हणून ते पक्षाचं नाव आहे. हा. एक्झॅक्टली. मग आता किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत? आता आमचे 4 उमेदवार रिंगणार आहेत. म्हणजे आम्हाला जरी 25 तारखेला मान्यता मिळाली तरी आम्ही एक भारताच्या इतिहासात एक इतिहास तयार करून ठेवला आहे. 4 दिवसात 4 उमेदवार देणारा पहिला पक्ष हिंदुस्थानच्या इतिहासात, हे आमच्या इतिहासात नोंद झालेली आहे. मग इथे एसटी स्टँडवर 4 प्रवासी का होईना पण एसटीत चढले तुम्ही, येस, असं म्हणतो. मोकळी एसटी जाण्यापेक्षा 4 तरी प्रवासी आम्ही घेतले आणि भविष्यामध्ये मात्र तुम्हाला सांगतो की त्या एसटी स्टँडवर जेवढे प्रवासी असतील त्यांची सगळ्यांची पहिली चॉईस असणार आहे सनई छत्रपती शासन. कारण आम्ही जे उमेदवार दिले तुम्हाला सांगतो, इथे या कसबा मतदारसंघामध्ये आम्ही अरविंद वलेकर नावाचा मुलगा दिला आहे जो स्पर्धा परीक्षा देतोय. या महाराष्ट्रामध्ये 25 लाखपेक्षा जास्त पोरं जी स्पर्धा परीक्षा करतायत पण त्यातल्या एकाही पक्षाने उमेदवारी दिली नाही, ती सनई छत्रपती शासनने दिली. ही पहिली क्रांतिकारी गोष्ट आहे. आमचा विक्रोळीतला जो उमेदवार आहे तो MSc बॉटनी आहे, म्हणजे जवळपास डॉक्टरेट आहे. आमचा जो दुसरा उमेदवार आहे समर्पण लक्ष्मण थोरात म्हणून. हा, आणि आमच्याकडे खडकवासले जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये अविनाश पुजारी तो इंजिनियर पोरगा आहे आणि फलटणमध्ये जो उमेदवार उभा आहे तो उद्योजक पोरगा आहे. म्हणजे दीपक चव्हाण. हा, पण तुम्ही म्हणजे तिथं पण नाम साधर्म्याचा म्हणजे तिथे राजकारण तुम्ही करायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला असं म्हणता येईल. कसं कारण की तिथले जे आमदार आहेत विद्यमान ते 3 वेळा तिथले आमदार झालेत आणि आता त्यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात गेलेले आहेत. मग तिथे तुम्ही तो नाम साधर्म्य जुळवायचा प्रयत्न केला? नाही, त्या फलटण मतदारसंघात हा योगायोग झाला. हा. पण आमचा बारामतीमध्ये सुद्धा हो, अजित पवार नावाचा प्रदीप उमेदवार आम्ही पवार, दिला. हा, हा. हा. अजित पवार नावाचा आम्ही उमेदवार दिला होता. हा. परंतु या देशामध्ये दबावाचं राजकारण चालतं. आमच्या त्या तरुण पोरगा होता, त्याला हे राजकारणातले डावपेच माहीत नव्हते आणि त्याचा फॉर्म ऐनवेळी शेवटच्या दिवशी 3 वाजता तांत्रिक त्रुटी दाखवली. खरं इलेक्शन कमिशनची जबाबदारी असते की कोणतीही चूक न राहता फॉर्म ॲक्सेप्ट करून घ्यायचा असतो. म्हणजे उमेदवार डिबार करणं हे कोणत्याही परिस्थितीमध्ये इलेक्शन कमिशनला मान्य नसताना बारामतीमध्ये मात्र आमचा अजितदादा पवार हा कॅन्डिडेट डिबार करण्यात आला, ते फक्त अजितदादा पवार यांच्या दबावामुळे, असं माझं मत आहे. अच्छा, म्हणजे मुळात त्यांना विड्रॉल करावं लागलं ते त्यामुळं. हा, नाहीतर आमचा तो उमेदवार नुसता फॉर्म भरून बाजूला जरी झाला असता तरी आम्ही 10-15 हजार मतं सहज घेतली असती. म्हणजे बारामतीत 2 अजित पवार दिसले असते हा. एकमेकांच्या विरोधात. हा, पुढच्या वेळी मात्र ते 100% दिसणार आहेत. अच्छा. पुढच्या वेळी आमचा बारामतीतला उमेदवाराची म्हणजे आता जाहीर करतो, पुढची 2029च्या विधानसभेचा पहिला उमेदवार आम्ही जाहीर करू बारामतीतून, त्याचं नाव अजितदादा पवार. अच्छा, म्हणजे त्याच ज्या आता त्यांचं हो, withdrawal झालंय- त्यांचा हा. अच्छा. आणि त्यावेळी फॉर्म भरायला मी स्वतः असेल, आमचे वकील असतील आणि इलेक्शन कमिशन कोणत्या परिस्थितीत तो फॉर्म ॲक्सेप्ट करेल आणि कदाचित महाराष्ट्राच्या जनतेने ॲक्सेप्ट केलं तर बारामतीत खांदेपालट होऊन नवीन अजितदादा पवार महाराष्ट्राच्या राजकारणात उदय होऊ शकतो. बरं, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता बारामतीची कनेक्शन आलंच म्हणून तुम्ही बारामती लोकसभा देखील आता लढवली होती. आणि त्यानंतर नामदेवराव जाधव अगदीच म्हणजे एकदम गायबच झाले असं वाटलं काय. पण अर्थात ते तुमचं ते सनई छत्रपती शासन या पुस्तकाचं पण काम सुरू होतं. अर्थात तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ पुस्तक लेखन आणि वाचनामध्ये घालवता. पण जेव्हा बारामती लोकसभा लढली त्याच वेळी तुम्ही असं ठरवलं होतं का विधानसभा पण आपल्याला आता लढायची म्हणून? नाही, माझा त्यावेळेचा फक्त विषय असा होता की मी गेल्या वर्षी अमेरिकेत शिकागो सर्वधर्म परिषदेला भारताचं हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करून नुकतंच भारतामध्ये आलो आणि इथं बघितलं तर हे सगळं चालू होतं. मराठा आरक्षणाचा प्रश्न सगळा आता हिमालयाच्या टोकापर्यंत गेला आणि सगळं तिथून बर्फ वितळायला लागलं होतं. आणि एक आरक्षणाचा अभ्यासक म्हणून 2017लाच मी पहिल्या वर्षी ज्यावेळी निघाला त्यावेळी मराठा
समाजाचं भवितव्य किंवा मराठा आरक्षणाचं भविष्य आणि मराठा समाजाचं 1000 वर्षाचा पुढील प्रगतीचा इतिहास कसा तयार करावा ह्याचं मी एक पुस्तक लिहिलं. आणि मी म्हणलं अरे परत 5 वर्षानंतर हा प्रश्न तयार होतोय, हे रिपीट काय होतंय, हे नक्की मामला काय हे बघण्यासाठी म्हणून मी किंवा ह्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मी ती आल्याबरोबर अंतरवाली सराटीला भेट दिली. सगळं प्रक्रिया झालं. 2दा मी तिकडे गेलो. माझ्या म्हणजे पुढचं आयुष्य सगळं माझं सत्कार घेण्यातच गेलं असतं देशभरामध्ये, जगभरामध्ये. पण म्हणलं समाजाचा प्रश्न आहे, आपण ते बघायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी ते उतरलो. आणि ते उतरल्यानंतर जो काय माझ्यावरती हल्ला झाला, आता शेवटी माझं DNA जाधवांचं आहे. अशा कोणत्याही हल्ल्याला सामोरं जायची माझी क्षमता असते किंवा झालाच हल्ला तर त्याला प्रत्युत्तर द्यायची पण माझी क्षमता असते. मग माझ्या लक्षात आलं की आपण कशासाठी हल्ला झाला, तर तुम्ही मराठा आरक्षणावर बोलले म्हणून झाले. मग हे लोकांना लक्षात असलं पाहिजे की सामाजिक प्रश्नावर बोललं की या देशामध्ये राजकीय गुंडागर्दी होते आणि त्या अशा वैचारिक माणसांवरती जर त्यांचे विचार नाही पडले, तुम्ही विचाराचं उत्तर विचाराने देऊ शकता. असा हल्ला करण्याची काही आवश्यकता नसते. परंतु काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तो केला. आता ज्या पक्षाच्या लोकांनी केला त्या पक्षाच्या लोकांना मग हे लक्षात आणून दिलं पाहिजे त्यांच्या वरिष्ठांच्या की हे तुमचे कार्यकर्ते अशा प्रकारे जर साहित्यिक, विचारवंत, त्यातल्या त्यात शिवव्याख्याता माणूस आहे, शिवाजी महाराजांच्या चरित्र आयुष्यभर अभ्यास करतोय, तो जाधवांचा वारसदार आहे, अशा माणसावर पण तुम्ही हल्ले करत असताल तर ते त्यांच्या वरिष्ठांच्या लक्षात आलं पाहिजे अशी माझी त्यातली भूमिका होती. आणि म्हणून मी म्हटलं की आपण निषेध म्हणून किंवा प्रतिकात्मक म्हणून तरी हे बारामती लोकसभा निवडणूक लढली पाहिजे. त्या निवडणुकीमध्ये मी कोणत्याही गावामध्ये जाऊन कोणाच्याही पाया पडलेलो नाही, कोणालाही मी चहा पाजलेला नाही. दारू, मटण, चिकन तर लांब आणि पैसे वाटप तर हा काय आमचा विषय नाही. मी मतदारसंघामध्ये फक्त एक दौरा केला, तिथले सगळे प्रश्न त्याचे शूटिंग केले आणि त्याचे फक्त व्हिडिओ टाकले. त्याच्यावर मला चांगली मतं मिळाली. 2134 मतं तुम्ही पण त्यावेळी हा आकडा खरा नाही आहे. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आत्ताच्या ह्या मुलाखतीतून माझी विनंती आहे, या महाराष्ट्रात जेवढे छोट्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत, जेवढे अपक्ष मुलं उभी आहेत निवडणुकीला, हो पण ते इलेक्शन कमिशनच्या ह्याच्यात सांगतो ना, त्यांना माझी विनंती काय आहे की इलेक्शन तुमचं 20 तारखेला 5 वाजता मतदान संपेल, 6 वाजता. त्याच्यानंतर ह्या मशीन ज्या ठिकाणी गोडाऊनला ठेवल्या जातील 23 तारखेला संध्याकाळी मतमोजणी होसपर्यंत मुंगळ्यासारखं, मधमाशीसारखं त्या मशीनला चिटकून बसा. जर अर्धा तास लाईट गेली, ब्लॅकआउट झालं तर तुमचा निकाल बदलू शकतो. नामदेवराव जाधवांना 2, 1, 3, 4 अशी मतं भेटणं म्हणजे लक्षात घ्या 1, 2, 3, 4 असा सलग आकडा आहे. आणि ही डाऊट घेण्यासाठी जागा आहे, कारण त्यावेळी तिथे लाईट गेली होती. आणि या भारतात जिथे जिथे लाईट जाती, जिथं मशीन ठेवल्या स्ट्रॉंग रूममध्ये, तिथं लाईट गेली की तुमचं स्ट्रॉंग भविष्य, फ्युचर बर्बादच आहे. म्हणून जेवढे मशीन अंधारात की राजकारण अंधारात त्या माणसाचं असं म्हणायचं. हा, मशीन अंधारात तर त्याचं सगळा निकालच अंधारात, भविष्य अंधारात. म्हणून माझी सर्वच पक्षाच्या उमेदवारांना, ज्यांना असं वाटतंय की मतदार आपल्या बाजूने कौल देतोय, मतदारामुळे आपण निवडून जाणार आहे, त्यांनी जेवढी मेहनत इलेक्शनला केली आहे त्याची अर्धी मेहनत त्या मशीनला चिटकून राहण्यात करावी. म्हणजे तुमचा हा दावा आहे की जर लाईट गेली नसती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. मी 2 लाखापेक्षा जास्त मतं तर मला सहज फुकटातच पडली पाहिजेत, कारण माझं जन्मगाव पांदलवाडी आहे, पुरंदर आहे आणि माझं आजूळ बारामती आहे. आणि शिवाय मी तुम्हाला सांगतो, ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 50,000पेक्षा मतदान नुसते जाधव नावाचं आहे. मग ते मतदान त्यांच्या घरातली 4-4 मतं एवढी पकडली तरी 2 लाख मतं मला मिळायला पाहिजेत, पण ती मिळाली नाहीत. आणि आकडा कुठला मिळाला? 2, 1, 3, 4 असं कुठं होईल का? 1, 2, 3, 4 असं काही का? 2756 वगैरे असं मला मान्य होईल, पण 2, 1, 3, 4 म्हणजे 1, 2, 3, 4 असा सलग आकडा आहे. आणि ह्या माझा जो संशय याला पुष्टी देण्यासाठी म्हणून सांगतोय, माझं जे नुकसान झालं तसं नवीन उमेदवारांचं होऊ नये. त्यांनी ही इलेक्शन असो, कॉर्पोरेशन असो, मतदान जिथं त्या मशीन पॅक करणार, त्या पॅकिंग करण्यापासून ते ट्रान्सपोर्टची व्हेकल असेल त्याच्यामध्ये पण त्या मशीन मोजून ठेवा आणि तेच गाडी उघडली का बघा. नाही तर सेम कलरच्या, सेम नंबरच्या 2 गाड्या असायच्या, ह्या मशीन तिकडे आणि त्या मशीन तिकडे, असं होऊ शकतं. त्यामुळे मतदानाच्या प्रचाराच्या वेळी जेवढी काळजी उमेदवार घेतात त्याच्यापेक्षा जास्त काळजी त्यांनी त्या 3 दिवसात, खरं तर कसं पाहिजे की 6 वाजता मतदान संपलं ना तर 7 वाजता काउंटिंग सुरू झालं पाहिजे आणि रात्री 12-1 वाजता तरी निकाल लागला पाहिजे. म्हणजे ज्या दिवशी वोटिंग त्या दिवशीच रिझल्ट लागला असं तुमचं म्हणणं. ज्या दिवशी वोटिंग त्या दिवशी काउंटिंग झालं नाही तर तुमचं कटिंग पक्का आहे. कत्तर होगा. बर, आता आणखी एक महत्वाचा असा मुद्दा की जे आता काही 4 जे तुमचे पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराची धुरा अर्थातच तुमच्या खांद्यावर असणार अध्यक्ष म्हणून, तर त्यांच्यासाठी काही सभा वगैरे काय कसं मॅनेज केलंय? कारण की आता कसब्यात पण दिग्गज उमेदवार आहेत, तिकडे खडकवासल्यात दिग्गज उमेदवार आहेत, तिरंगी लढत त्या ठिकाणी होतीये, तिकडे फलटणमध्ये सुद्धा अगदी ताकदीचे उमेदवार आहेत, सलग 3 वेळा निवडून आलेले आहेत. विक्रोळी सुद्धा जर पाहिलं तर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या दोघांमध्ये लढत आहे. तर तिथे तुमच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी तुम्ही काय वेगळं करणार? एकतर माझं नाव, माझा सोशल मीडिया, माझं आत्तापर्यंतचं काम, माझी कनेक्टिव्हिटी ही आहेच आहे.
आणि ज्या ज्या ठिकाणी उमेदवाराला असं वाटतं की सर पदयात्रेला तुम्ही आलं पाहिजे किंवा आम्ही एक सभा घेऊ त्या ठिकाणी या, तर असं सगळ्या प्रकारची ताकद आम्ही त्यांना देणार आहोत. आता असे काही सभेचं काही नियोजन कुठलं तर कसब्यात किंवा खडकवासला? कसब्यामध्ये आम्ही फक्त एक पदयात्रा करू, कारण 5 किलोमीटरचा मतदारसंघ आहे. बरं. 5 तासामध्ये आम्ही उलता-पालता करू शकतो. बरं. फक्त प्रॉब्लेम एवढा आम्हाला देतात की 1 तारखेला त्या स्पर्धा परीक्षेच्या पोरांची परीक्षा लागली. बरं. नाहीतर या मतदारसंघात मुंगीला उभं राहायला आम्ही जागा ठेवली नसती. पण ती आमची जी काही 1.25 लाख 1.5 लाख पोरं इथं परीक्षा देत आहेत, ती पोरं बिचारी त्याच्यामध्ये व्यस्त आहेत. त्यातली जेवढी काही येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही नक्कीच मग खडकवासल्यात काही सभा पाहायला मिळणार आहे? सभा आम्ही घेणार नाही, कारण सभेला माणसं विकत आणावे लागतात. बरं. आज या देशामध्ये असा कोणताही नेता शिल्लक नाही की ज्याचे विचार ऐकावेत. असे विचार कोणाकडे नाहीत, म्हणून विचार ऐकायला लोक येत नाहीत. गाडीचे पैसे द्यावे लागतात, तिथं थांबायचे पैसे द्यावे लागतात, जेवायचे पैसे द्यावे लागतात, दारूचे पैसे द्यावे लागतात. आणि म्हणून तुम्ही बघा की सभा चालू असताना काही लोक उठून जातात. त्यांना विचारलं नाही नाही. पण हे नामदेवराव हे झालं ह्या आत्ताच्या वर्षीचं आपण हां, गृहीत धरू. हां. पुढच्या वेळी पण तुमचा पक्ष असणारच ना निवडणूक हो, हो, रिंगणात. हो. आज 4 आहेत, उद्या 40 असतील तुमचे. मग त्यावेळी तर सभा तुम्ही घ्यावाच लागणार आहे. त्यावेळी आम्ही सभा घेऊ. पण जसे मला आत्ता सुद्धा लोक पैसे देऊन ऐकायला येतात, तसं त्यावेळी पैसे न घेता लोक आमचे विचार ऐकायला येतील. कारण आमचा विचार हा महाराष्ट्राला बेकारीमुक्त करणे, या महाराष्ट्राला कर्जमुक्त करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं या महाराष्ट्राला घराणेशाही मुक्त करणं, ह्या 3 अजेंड्यांवरती आमचा पक्ष चालणार आहे. बरं, एकंदरीत आता जे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्यापर्यंत ते प्रचार करतायत वगैरे, आणि सोशल मीडियावर पण तो सगळा प्रकार दिसतोय. पण या निवडणुकीचं जे वैशिष्ट्य आहे की आत्ता आपण पाहिलं तर मुळातच जे मूळ पक्ष आहेत त्यांची शक्ल झालेली आहेत. म्हणजेच 4चे 6 पक्ष झाले असं आत्ता आपण म्हणू. आणि मग त्यात पुन्हा आघाड्यांचं राजकारण वेगळंच. परिवर्तन महाशक्ती देखील तिथे आलेली आहे आणि आता तुमचा देखील त्यात पक्ष आहे. मनसेने देखील यावेळी जोर लावलेले 135 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर हे सगळं पाहता इकडे जर आता आपण मनोज जरांगेंबाबत म्हटलं तर त्यांनी तिकडून निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली आणि तुम्ही ऐनवेळी निवडणुकीत उडी घेतली. हे कसं काय, म्हणजे काय आहे हे, काय सांगते? नाही, मी ज्यावेळी बारामती लोकसभा निवडणूक लढली तर त्यावेळी काही गोष्टी माझ्या अशा लक्षात आल्या की या भारताच्या लोकशाहीमध्ये तुमचा विचार किती चांगला असेल, तुम्ही व्यक्ती म्हणून किती पॉप्युलर असताल, तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्हाला किती मान्यता असेल, तरी पण निवडणूक लढवताना तुम्हाला एक संघटित ताकद लागते. कारण पोल बूथपासून ती सगळी यंत्रणा, अगदी पैसे वाटप करायला पण यंत्रणा आहेत पक्षांच्या, बरं का. लोकांना जेव कुठं घालायचं, ढाबे कसे बुक करायचे. आणि ॲक्च्युली मतदानाच्या दिवशी खूप प्रॉब्लेम येतो, कारण जो आमच्या विचाराने प्रेरित असतो तो माणूस त्या पोलिंग बूथपर्यंत येतो. अजून काही लोकांना टेक्नॉलॉजी माहीत नाही की घरी बसून सुद्धा तुम्हाला यादी क्रमांक किती शोधता येतं. एकदा हे लोकांना कळालं ना की हे प्रमाण कमी होईल. पण आता हल्ली होतं कसं की त्या बूथपाशी माणूस गेला की तिथला तो त्या 10-12 लोकांचं टोळकं बसलेलं असतंय. तो विचारायला फक्त गेला की माझं कुठल्या यादीत नाव आहे, नंबर आहे, ते लगेच त्याला बाजूला घेतात. बघ तुला गावात राहायचं आहे, तुझा ऊस कारखान्याला द्यायचा आहे, बघ तुझं दूध डेअरीत जायचं आहे, बघ तुला बँकेचं लोन मिळायचं आहे, बघ तुझं पोरगं शाळेत शिकायचं आहे. ह्या सगळ्याचा विचार करून मग तू मतदान कर. म्हणजे त्या बिचाऱ्याला, तो आलेला असतो नामदेवराव जाधवाला किंवा एखाद्या चांगल्या सज्जन माणसाला मत द्यायला, त्याला बिचाऱ्याला बळजबरीनं असं धरून, म्हणजे गरीब गाय आणि वासरू कसं धरून नेलं जातं, अशा प्रकारे शेवटच्या क्षणाला ही सगळी मतं कन्वर्ट केली जातात. फोर्स, दबाव किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लालच दाखवून किंवा दमदाट्या देऊन. आणि ह्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मतदारसंघामध्ये घराणेशाहीचा उदय झाला. मग आणि हे पॅटर्न सगळीकडे, बरं का. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात पॅटर्न फिक्स आहे. कारखाना ज्याच्या ताब्यात, डेअरी त्याच्याच ताब्यात, डेअरी ज्याच्या ताब्यात, शाळा त्याच्याच ताब्यात, बँक त्याच्याच ताब्यात. मग हा सामान्य माणूस जाईल कुठे? म्हणजे खरं तर हा मतदार म्हणजे बंधुआ मजदूर झालेला आहे. बंधुआ मजदूर म्हणजे बॉन्डेड लेबर म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे त्याला बेड-बिगार केलेलं आहे की तू आम्हाला सोडून जर मतदान दिलं तर तू गावात कसं राहतोय बघतो, तुझं घर कसं राहतं. नामदेवराव, खरं म्हणजे तुम्हाला आरक्षणाचा एक अभ्यास म्हणून देखील म्हटलं जातं आणि तुम्ही ते सिद्ध देखील करून दाखवलेलं आहे. आपण आता थोडंसं जरांगेबद्दल जर आता विचार केला तर मुळातच जरांगे तुमची ऑलरेडी याच्या आधी देखील भेट झालेली आहे. पण मूळ मुद्दा असा की त्यांनी जी निवडणुकीतून माघार घेतली त्याचं एक कारण त्यांनी दिलं की बाबा एका जातीवर आपण जिंकू शकत नाही असं वगैरे ते म्हणाले. मध्ये त्यांनी बरीचशी समीकरणं देखील जुळवायचा प्रयत्न केला, पण ते काही पुढे फिसकटलं, ते काही जुळलं नाही. तर त्यांनी जो निर्णय घेतला म्हणजे माघारी घेण्याचा निवडणुकीतून, तो तुमच्या मते काय आहे? म्हणजे त्याच्याबद्दल तो तुमचं मत काय? म्हणजे ते घ्यायला पाहिजे होती का घ्यायला नको पाहिजे होती? नाही, एक लक्षात घ्या. म्हणजे लोकसभेच्या वेळी असं झालं की पहिला प्रस्ताव असा त्यांचा की आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये 1000 उमेदवार उभे करायचे. बरं. नंतर ठरलं की 10 लोकांनी तयारी करायची. आणि शेवटी ठरलं की कुणीच उभं राहायचं नाही. हे झालं लोकसभेला. मग त्याच्यानंतर मुलांना किंवा तरुणांना, कार्यकर्त्यांना असं वाटलं की चला, लोकसभेला आवाका मोठा लागतो, खर्च मोठा आहे, मतदारसंघ खूप मोठा असतो, त्याच्यामुळे उगाच उभं राहून काही तसा एवढा उपयोग, इम्पॅक्ट होईल की नाही असं वाटून कार्यकर्त्यांना वाटलं की योग्य निर्णय, चला ठीक आहे, झालं ते चांगलं झालं.
मग विधानसभेच्या वेळी पण असं झालं की परत प्रत्येक मतदारसंघात तयारीला लागा असे सगळ्यांना मेसेज गेले. बिचाऱ्या पोरांनी JCBचा खर्च कर, पोकलेनचा खर्च कर, काय ते फुलांचा खर्च कर, सभेचा खर्च कर, जेवणाचा खर्च कर, प्रवासाचा खर्च कर. कारण आपल्याला जे प्रस्तावित पक्ष उमेदवारी देऊ शकत नाहीत, आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्रस्तावित पक्षांमधून संधी नाही आहे. किमान चला या सामाजिक व्यासपीठातून किंवा सामाजिक स्टेजमधून जे निर्माण होणार आहे तिथे तरी आपल्याला संधी मिळेल म्हणून ह्या मुलांनी जीवतोड मेहनत केली. मग ती कुठल्या संघटनेशी संबंधित असतील, कुठल्या मंडळाशी संबंधित असतील, कुठल्या प्रतिष्ठानशी संबंधित असतील किंवा कुठल्या एखाद्या सामाजिक घटकाशी संबंधित असतील किंवा प्युअरली फक्त मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठेवून पण काम करणारी मुलं असतील. ह्या सगळ्या मुलांनी मनापासून आपापल्या तालुक्यांमध्ये तयाऱ्या केल्या. प्रत्येक मतदारसंघात 10, 20, 20, 30, 30 मुलांनी तयारी केली आणि पुढे ज्यावेळी परत निर्णय बदलला की एका मतदारसंघात एकालाच उभं राहायचं आहे, त्यावेळी पण मुलांनी अशी मानसिक तयारी केली की बाबा आपल्या 30 लोकांपैकी ज्या कोणाला एकाला उमेदवारी मिळेल त्याचं 29 लोकांनी आपण निष्पक्षपणे आणि आपल्या सख्या भावाचं काम आहे असं समजून आपण काम करणार अशा प्रकारपर्यंत मुलांची तयारी झाली. आणि मग त्याच्यानंतर ठरलं की बाबा हे जे डिक्लेअर करतील उमेदवार हा ज्याच्या म्हणजे ज्या दगडाला हे शेंदूर फासतील आपण त्याची पालखी उचलायची आणि त्याला पुढे घेऊन जायचं. इथपर्यंत सर्व समाजाची तरुणांची सगळी तयारी होती आणि पार शेवटच्या दिवसापर्यंत ती तयारी होती. आणि म्हणून बऱ्याचशा पोरांनी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला की आपल्यापैकी म्हणजे आपल्यातल्याच पैकी कोणाला तरी आपुलकीनं तिकीट मिळाले आणि म्हणून आपण संयम दाखवला पाहिजे. आपण फूट पडता कामा नये. हे एवढं एकत्रितपणाचा बोध एकोपा सगळ्या मुलांनी दाखवला आणि शेवटपर्यंत त्यांनी संयम ठेवला, विश्वास ठेवला. या प्रकरणात झालं कसं की ज्या मुलांना इतर पक्षांकडून तिकीट मिळाली असत्या, ठीक आहे, आघाडीकडून मिळाली नसती, युतीकडून मिळाली नसती, पण नवीन जे काही पक्ष आहेत, समजा माझा पक्ष तर खूप उशिरा आला, तर असे अनेक छोटे छोटे पक्ष आहेत की जे यांना संधी देऊ शकले असते. त्यांची ती बस पण गेली. मग बिचारे वेटिंगला ST स्टँडवरती थांबले. रात्रीचे 12 वाजले आणि मग कंडक्टरनी म्हणजे त्या कंट्रोल रूममधून एक ऑर्डर बाहेर आली की कोणतीही बस आता पुढे सुटणार नाही. त्यामुळे ते सगळे प्रवासी बिचारे आता त्या ST स्टँडलाच आहेत. आता हा स्टँड योग्य आहे का अयोग्य आहे हे तरुण कार्यकर्ते सांगतील, मतदार सांगतील आणि निवडणुकीच्या नंतर जे काही तुम्हाला चित्र दिसेल तर ते खूप वेगळं असू शकतं. नक्कीच. नामदेवराव, आणखी एक महत्त्वाचा असा मुद्दा की आत्ता जो काही जो पक्ष अस्तित्वात येऊ पाहतोय म्हणजे आता तुम्ही अगदी म्हणजे पहिल्यांदाच पक्ष स्थापन झाला आणि लगेच त्याला खूप मोठं यश मिळालं असं कुठल्याच पक्षाच्या बाबतीत घडत नाही. तर भविष्यात हा पक्ष म्हणजे तुम्ही काय पाहताय, कसा असेल? कारण की म्हणजे तो मुळात तुम्ही आता पुढे ते एक्सटेंड करणारच आहात, कारण की ज्या अर्थी तुम्ही एखादी गोष्ट हाती धरली तर ती तडीच न्यायचा प्रयत्न करत असता नेहमी. तर 29ला सुद्धा विधानसभेत हा पक्ष असणार आहे का, लोकसभेत येणाऱ्या पुढच्या लोकसभेत? आम्ही 2029चा ब्लू प्रिंट आत्ताच आमच्याकडे तयार आहे. हे इलेक्शन झाले, तयार आहे. हां तयार आहे अगदी. म्हणजे मी लेखक असल्यामुळे पहिलं माझ्या डोक्यात येतं, मग ते मी कागदावर उतरवतो आणि तिसऱ्यांदा मी ते प्रॅक्टिकल उतरवतो. 2029ची ब्लू प्रिंट आम्ही येत्या शिवजयंतीला लॉन्च करू. त्याच्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचे जे 360 गडकोट किल्ले आहेत त्याचं जागतिक नकाशावरती पर्यटन घेऊन जाणे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक किल्ल्याच्या आधारे जवळपास 600 कोटीचा टर्नओव्हर या महाराष्ट्र राज्याला मिळवून देऊन 2,16,000 कोटीचं पर्यटनातून या महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये आम्ही पैसे टाकणार आहोत. आणि त्याच्यातून ग्रामीण भागातील 20 लाख तरुण आणि शहरी भागातील 20 लाख तरुण असं 40 लाख मुलांना किमान महिन्याला 1.5 लाख रुपये मिळतील स्वतःच्या कष्टाचे. सरकारी नोकरी ही संकल्पना बाद आहे. सरकारी भरती आता तुम्ही होत ते नाही. पहिल्यापासून तुमच्या सांगतोय. व्याख्यानात सांगतच आलेलं आहे. हां, नोकरीच्या मागे जाऊ नका. सरकारी नोकरी तर मृगजळच आहे, ते शक्यच नाही. तसं 40 लाख तरुणांना आम्ही नवीन उद्योग टाकून देणार आहे आणि त्याच्यातून हा महाराष्ट्र बेकारीमुक्त करण्याची आमची पूर्ण तयारी सुरू आहे. आणि त्यानुसार आम्ही आता विदर्भाध्यक्ष, मराठवाडा अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, ते झालं की जिल्हाध्यक्ष, ते झालं की तालुकाध्यक्ष, मग गावाध्यक्ष, अशी सगळी पूर्ण बांधणी करून 2029ला या महाराष्ट्रामध्ये जसं तेलंगणामध्ये एखादा सिंगल पक्ष सत्तेत येतो, तामिळनाडूमध्ये जसा एखादा सिंगल पक्ष सत्तेत येतो, तीच परिस्थिती या महाराष्ट्राच्या समोर आहे. लोक ह्यांनाही कंटाळलेत, त्यामुळे लोक नवीन पर्यायाच्या शोधात होते. हे माझं सगळं रिसर्च होतं आणि म्हणून मी छत्रपतींच्या नावाचा नवीन पक्ष काढला आणि छत्रपतींच्याच विचारांचं शासन या महाराष्ट्रात इथल्या जनतेला जे अपेक्षित आहे त्या दिशेने आम्ही नक्की जाणार. महापालिका पण निवडणूक लढणार का तुम्ही? आम्ही सर्वच्या सर्व महापालिका लढणार आहोत, सगळ्याच्या सगळ्या जागा लढणार आहे. आणि आत्ता गोप्यस्फोट करत नाही. आम्ही चिन्ह असं घेणार आहे की जे चिन्ह बघताभार आणि ते चिन्ह आणि छत्रपती शासन हे नाव बघताबरोबर या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो शिक्का मारेल, बटन दाबेल, ते छत्रपती शासन याच्या समोरचं दाबेल. नक्कीच. नामदेवराव, तुम्हाला तुमच्या सगळ्या पक्षवाढीसाठी आणि एकंदरीत पुढच्या राजकीय वाटचालीसाठी टॉप न्यूज मराठीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते प्राध्यापक नामदेवराव जाधव. अर्थात त्यांनी त्यांच्या राजकीय पक्षाची भूमिका देखील मांडली. भले त्यांचे आता 4 उमेदवार आहेत, पण ते 4 उमेदवार पुढे भविष्यात याच पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न ते करणार आहेत, असा कयास त्यांनी यावेळी आपल्या सोबत आणि आपल्या समोर
मांडलेला आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. धन्यवाद.